राम मंदिरचे निमंत्रण नाही म्हणून महाराष्ट्रात वाद चालू आहे। देशातील सर्वात मोठं प्रतीक रायगड आहे। त्या रायगडवर जग कसं येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, पण निमंत्रण नाही म्हणून लढत बसले आहेत। यांच्यात वाद लावायचा आणि पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला न्यायचा हाच मोदी फॅक्टर आहे। दीपक केदार, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना। राम मंदिराने या देशामध्ये कोणता मोठा फरक पडणार आहे? राम मंदिराचा मुद्दा महाराष्ट्रात सुरू केला कारण आरक्षणाचा मुद्दा मागे राहिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागे राहिल्या पाहिजेत, या ठिकाणी बेरोजगारांचं आंदोलन पाठीमागे राहिलं पाहिजे, महागाईवरती कुणीही बोललं नाही पाहिजे। त्यामुळे हे राम मंदिराचा मुद्दा घेऊन पुढे येणाऱ्या काळात निवडणुका लढणार। राम मंदिराशिवाय यांच्याकडं आता एक अजेंडा दिसत नाही। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी चंद्रायन वर सोडलं होतं, ते कुठं अडकलंय ते सांगायला तयार नाहीत। राम मंदिराच्या उद्घाटनाला गेल्यावर निदान ते तरी सांगावं की ते चंद्रायन कुठे। त्याच्यामुळं निवडणुकीपुरतं रामाचा वापर होतो हे दुर्दैव आहे आणि महाराष्ट्रातले नेते निमंत्रण नाहीत म्हणून रडत बसतात, हे त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव आहे। खऱ्या अर्थाने या देशात जर सगळ्यात मोठं प्रतीक कोणतं असेल तर ते रायगड आहे। रायगडला जगाने कसं यायचं यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, पण मला निमंत्रण नाही म्हणून रडत बसलेत, हे असणारं दुर्दैव आहे। निमंत्रणाच्या वादात यांचं पाणबुडीचा प्रोजेक्ट गुजरातला नेला तरी पता लागला नाही। एक वाद लावायचा आणि एक प्रोजेक्ट गुजरातला न्यायचा, हेच फॅक्टर म्हणजे नरेंद्र मोदी फॅशन आहे, दुसरं तिसरं काही नाही। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।